चला आतापर्यंत आपण या प्रॅक्टिस सेट 7.3 चे जवळपास 10 एक्झाम्पल पाहिलेत. आता यामध्ये राहिलेत फक्त 3 एक्झाम्पल या प्रॅक्टिस सेटचे. आता या प्रॅक्टिस सेट मध्ये आपले शेवटचे 3 एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे, चला 11 नंबरचं एक्झाम्पल आहे पहा. या एक्झाम्पल मध्ये आम्हाला सांगितले द एरिया ऑफ अ मायनर सेक्टर ऑफ अ सर्कल इज 3.85 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे एक सर्कल आहे, त्या सर्कलचा जो मायनर सेक्टरचा एरिया आहे. मायनर सेक्टर म्हणजे सपोज सर्कलचे 2 सेक्टर पडलेले आहेत, सर्कल 2 याच्यामध्ये डिवाइड झालाय सपोज करा. हा सर्कल आहे आणि या सर्कल मध्ये आपल्याला सांगितलंय मायनर सेक्टर. मायनर सेक्टर म्हणजे छोटा वाला सेक्टर, हा वाला सेक्टर, हा वाला झाला मायनर सेक्टर, हा वाला झाला मायनर सेक्टर, हा झाला मायनर सेक्टर. छोटा आहे ना, मायनर म्हणजे लहान सेक्टर आहे. आणि हा जो झाला उरलेला सर्कलचा बाकीचा भाग, हा सोडून बाकीचा उरलेला भाग, हा काय झाला मेजर सेक्टर झाला. तर आपल्याला सांगितलंय की हा जो मायनर सेक्टर आहे ना सर्कलचा, हा याचा एरिया किती आहे 3.85 सेंटीमीटर स्क्वेअर. किती आहे 3.85 सेंटीमीटर स्क्वेअर. अँड द मेजर ऑफ इट सेंट्रल अँगल इज 36 डिग्री. याचा जो सेंट्रल अँगल आहे म्हणजे थिटा हा किती आहे 36 डिग्री आहे. तर विचारलंय फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. रेडियस म्हणजे आर काढायचा आहे. काय काढायचंय आर काढायचंय. सिंपल आहे. ए दिलाय आम्हाला, एरिया ऑफ सेक्टर दिलाय आम्हाला ए दिलाय, त्यानंतर थिटा दिलाय, सेंट्रल अँगल दिलाय आणि काय काढायला लावलाय आर. आर म्हणजे रेडियस काढायचंय. एक साधी गोष्ट आहे, 3 फॉर्म्युले आहेत. आता 3 फॉर्म्युल्यामध्ये कुठला फॉर्म्युला युज करणार आपण, पहिला वाला एरिया ऑफ सेक्टर, कारण तो देऊन ठेवलेला आहे आपल्याला, बरोबर आहे. तर चला आपण याला सॉल्व्ह करू. ठीक आहे, मी याला इरेज करतो. सिंपल क्वेश्चन आहे, साधारण 2 मार्काला विचारला जाऊ शकतो. मग यामध्ये पहिल्यांदा गिवन लिहावा लागेल ऍज युजुअल, जसं आपण प्रत्येक वेळी लिहितो. गिवन मध्ये पहिल्यांदा आपण लिहिणार काय, एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर म्हणजे ए किती दिलाय इज इक्वल टू 3.85 सेंटीमीटर स्क्वेअर, बरोबर आहे. म्हणजे तो ए दिलाय. त्यानंतर आपल्याला दिलाय काय, सेंट्रल अँगल दिलेला आहे, सेंट्रल अँगल. आणि सेंट्रल अँगलला काय म्हणतो आपण, थिटा म्हणतो. तो किती दिलाय 36 डिग्री दिलाय, बरोबर आहे. गिवन झाल्यानंतर आपण काय लिहिणार आता, टू फाइंड. गिवन झाल्यानंतर टू फाइंड लिहिणार. आता टू फाइंड मध्ये आपल्याला ऑलरेडी त्यांनी सांगितलं की फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजे प्रश्नाला सिंपल करून दिले की रेडियस ऑफ सर्कल काय करा, फाइंड आउट करा. म्हणजे रेडियस ऑफ सर्कल म्हणजेच काय फाइंड आउट करायचंय आपल्याला, आर फाइंड आउट करायचं, बरोबर आहे. हे झालं गिवन. आणि त्याचबरोबर गिवन बरोबर काय टू फाइंड झाला, बरोबर आहे. चला आता आपण सोल्युशनला जाऊया. सोल्युशन इझी आहे. सोल्युशन मध्ये कोणता फॉर्म्युला वापरणार, 3 फॉर्म्युले आहेत. 3 पैकी कोणता फॉर्म्युला यूज करणार आम्ही, ए चा, एरिया ऑफ सेक्टरचा. मग एरिया ऑफ सेक्टर म्हणजेच ए इज इक्वल टू, कारण तो दिलेला आहे ऑलरेडी ना, मला देऊन ठेवलाय म्हणून तो फॉर्म्युला वापरणार आम्ही. इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे, थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर, बरोबर आहे. चला व्हॅल्यू पुट करू याच्यामध्ये. ए इज इक्वल टू थिटा अपॉन 360. थिटा किती आहे आमच्याकडे पहा, इथं थिटा दिलाय 36, बरोबर. मग थिटाच्या जागी 36 पुट करणार अपॉन 360 इंटू पायची व्हॅल्यू देऊन ठेवली का आपल्याला, नाही दिलेली आहे. आर दिलेला आहे का, आर सुद्धा दिला नाही. बरं आता बघा, आपल्याला पायची व्हॅल्यू काय यूज करायची ती माहित नाही, म्हणून आपण पायला थोड्या वेळ असंच ठेवू. पायला काहीच नाही लिहायचं थोड्या वेळासाठी. मग पाय इंटू आर स्क्वेअर, आर पण माहित नाही आम्हाला, आर स्क्वेअरला पण तसंच ठेवू. चला मग आता याला आपण सॉल्व्ह करू. एरिया दिलाय पहा आमच्याकडे, एरिया दिलाय आम्हाला, ए दिलेला आहे 3.85. मी ए च्या जागी किती टाकणार 3.85 इज इक्वल टू, आता बघा 36 ने 360 ला भागूयात आपण. 36 एके 36, 36 10 360, बरोबर आहे. म्हणजे हा झाला 1/10 इंटू पाय आर स्क्वेअर, इंटू पाय आर स्क्वेअर.
आता हा 10 भागाकारात इकडे आणा गुणाकारामध्ये, म्हणजे हा होईल 3.85, 10 भागाकारातला इकडे आला गुणाकाराला, हा झाला 10 इंटू 10, पलीकडे राहील पाय आर स्क्वेअर. मग जर 10 ने 3.85 ला मल्टिप्लाय केलं तर हा होईल 38.5, कारण 10 ने मल्टिप्लाय केलं तर एका झिरो मुळे हा पॉईंट इकडे सरकेल. बेसिक मॅथ्स आहे. बरं, इज इक्वल टू, आता पायची व्हॅल्यू काय घ्यायची? जर पायची व्हॅल्यू 3.14 घेतली तर काय, आणि जर 22/7 घेतली तर काय, त्या दोन गोष्टी कन्सिडर करायच्या. सपोज करा 22/7 जर घेतली इकडं, तर 7 मल्टिप्लिकेशनला जाईल आणि 22 गुणाकारातला इकडे कशाला येईल, भागाकाराला. परंतु 22 ने जर 38.5 ला जर भाग जात असेल, 22 ने जर 38.5 ला म्हणजे 385 ला जरी भाग जात असेल, तरी सुद्धा सेन्स बनतं की आपण त्याला काय करावं, म्हणजे 22/7 ने काय करावं, म्हणजे पायची व्हॅल्यू किती घ्यावा, 22/7. पण 22 ला 11 ने भाग जातो, 11 दूने 22, याला सुद्धा 5 आणि 3 8, 5 आणि 3 8, 8 वजा 8 0, म्हणजे 385 ला सुद्धा 11 ने भाग जातो. म्हणजे आपण पायची व्हॅल्यू 3.14 न घेता आपण ती काय घ्यायला पाहिजे, 22/7, 22/7. खरं तर अशा प्रश्नांमध्ये पायची व्हॅल्यू द्यायला हवी, ठीक आहे, नको त्या ठिकाणी देतात, परंतु जिथं पाहिजे तिथं दिली जात नाही. परंतु या ठिकाणी आपल्या लक्षात आलं पाहिजे की 22/7 कधी घ्यायची आणि 3.14 कधी घ्यायची. पायची व्हॅल्यू घेणार मी 22/7 आणि इंटू काय, आर स्क्वेअर, इंटू आर स्क्वेअर. चला आता 7 ला इकडे आणू आणि 22 ला पण या बाजूला आणू. मी याला थोडस या बाजूला सरकवतो असं, बरोबर. हा, आता याला सॉल्व्ह करू, याला पुढे सॉल्व्ह करायचं. आता बघा, हा आर स्क्वेअर दिसतोय, आर स्क्वेअर साठी फॉर्म्युला बनवू, आर स्क्वेअर इथंच ठेवायचा. 22 आणि 7 ला, म्हणजे हा जो 22 आहे तो, आणि हा जो 7 आहे तो पलीकडे न्यायचा. 7 डिवाइडला आहे, तो या बाजूला जाईल मल्टिप्लिकेशनला. 22 या ठिकाणी मल्टिप्लिकेशनला आहे किंवा न्यूमरेटरला आहे, तो इकडे येईल डिवाइडला. म्हणजे काहीसा असं दिसेल 38.5 इंटू 7 हा मल्टिप्लिकेशनला आणि अपॉन 22 डिवाइडला, हा रूल आहे. इज इक्वल टू पलीकडे काय राहिला, आर स्क्वेअर. बरोबर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, 38.5 आहे ना, हा पॉईंट जर टेन्शन देत असेल तर हा पॉईंट काढून टाकायचा प्रयत्न करायचा, म्हणजे पॉईंट काढायचा. मग 38.5 हा पॉईंट काढण्यासाठी मी याला 10 ने मल्टिप्लाय करणार. कितीने मल्टिप्लाय करणार, 10 ने, आणि इंटू पुढे 7 आहे पहा, आणि अपॉनला 22 इंटू 10, म्हणजे 10 ने मी न्यूमरेटरला पण डिवाइड करेल आणि डिनॉमिनेटरला पण डिवाइड करेल, जेणेकरून या गणिताचा अर्थ बदलणार नाही. आणि 10 ने का डिवाइड करतो, सॉरी 10 ने का मल्टिप्लाय करतोय, जर 10 ने मल्टिप्लाय केलं तर हा पॉईंट एक घरीकडे सरळ राईट साईडला, म्हणजे हा होईल 385, म्हणजे आपला जो पॉईंट आहे तो निघून जाईल. म्हणून मी 10 ने मल्टिप्लाय केले. 10 ने जर मल्टिप्लाय करतोय तर डिवाइड सुद्धा मला 10 ने करावा लागेल. इज इक्वल टू पुढे काय पहा, आर स्क्वेअर. मग खाली काय होईल, 38.5 ने जर 10 ने मल्टिप्लाय केलं तर हा होईल 385, आणि इंटू काय आहे 7, आणि खाली काय 22 गुणिले 10 होईल 220, इज इक्वल टू आर स्क्वेअर. आता पहा 220 आणि 385 या दोघांना सुद्धा 11 ने भाग जातो, देऊन टाका. याला 11 ने जर भाग दिला तर हा होईल 11 त्रिक 33, 5 राहील 11 5 55. खाली काय होईल पहा, पुढे इंटू 7, खाली 11 ने भाग दिला तर 11 दुने 22 आणि 11 0 0, बरोबर आहे, इज इक्वल टू आर स्क्वेअर. पुन्हा या दोघांना 5 ने भाग जातो, देऊन टाका. 5 7 35 इंटू 7, 5 7 5 7 35 आणि 5 चौक 20, म्हणजे खाली 4, इज इक्वल टू काय, आर स्क्वेअर. बरोबर आहे. आता 7 इंटू 7 म्हणजे 7 स्क्वेअर. बरं, पुढे लिहू आपण याला. तर याला मी लिहिणार आर स्क्वेअर इज इक्वल टू, आता 7 इंटू 7 आहे, याला कसं लिहिता येईल, 7 चा स्क्वेअर, बरोबर आहे, आणि आपण 4 ला कसं लिहिता येईल, 2 चा स्क्वेअर, बरोबर आहे ना. आर स्क्वेअर म्हणजे काय, आर स्क्वेअर म्हणजे आर स्क्वेअर इज इक्वल टू 7 इंटू 7 म्हणजे 7 चा स्क्वेअर, आणि 4 म्हणजे काय, 2 चा स्क्वेअर, स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. का, कारण आपल्याला याचं काय घ्यायचं आहे, टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ
बोथ साइड, दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल म्हणून आपण ते लिहिलंय. म्हणजे आर स्क्वेअरचा काय होईल, आर स्क्वेअरचा होईल आर, आर स्क्वेअरचा होईल आर, 7चा जो स्क्वेअर होता त्याचा होईल 7 आणि 2चा जो स्क्वेअर होता त्याचा होईल 2. म्हणजे दोन्ही बाजूचे स्क्वेअर निघून जातील. म्हणजे आर किती आला 7/2. म्हणजेच 2 ने जर 7 ला डिवाइड केलं तर आर येईल 3.5 काय सेंटीमीटर. युनिट महत्वाचं आहे, युनिट महत्वाचं आहे. अशा प्रकारे आपण हे वाला जे एक्झाम्पल आहे 11th एक्झाम्पल सोडवलेले, इझी आहे. प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. तुम्ही फक्त जर एक्झाम्पल पाहत असेल आणि पेपरला जात असाल तर काही अर्थ नाही. कारण मॅथ्स जो सब्जेक्ट आहे तो पूर्णपणे प्रॅक्टिसचा आहे. तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागेल, स्वतः प्रश्न सोडवावेच लागतील, त्याशिवाय मॅथ्स मध्ये लॉजिक बिल्ड होत नाही. पाहिलं आणि अवघड वाटतंय आणि मी नाही करणार वगैरे नाही जमत, याला असंच होत नाही. तुम्ही जोपर्यंत पेन आणि वही हातामध्ये घेऊन प्रॉपर एक्झाम्पल सॉल्व्ह करायला जात नाही तोपर्यंत जमणार नाही. फक्त व्हिडिओ पाहून काहीच उपयोग नाही. चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊयात आपण. नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे 12th वाला. बा आता 12th वाला एक्झाम्पल काय सांगतोय आम्हाला, पहिल्यांदा अर्थ समजून घेऊ. समजून घ्या. इन क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ रेक्टँगल. हा क्वाड्रिलॅटरल आहे. क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन आणि जो कोण आहे रेक्टँगल आहे. रेक्टँगल म्हणजे असं चौकोन की ज्याच्या समोरासमोरच्या बाजू सेम असतात, बरोबर आहे. आणि प्रत्येक अँगल किती डिग्रीचा असतो, 90 डिग्रीचा असतो. त्याला म्हणतात रेक्टँगल. आम्ही मराठीत याला म्हणतो आयत. काय म्हणतो, आयत. ठीक आहे, रेक्टँगल समजला. बर, पुढे प्रश्न काय आहे, इफ PQ इज इक्वल टू 14. PQ जर 14 आहे म्हणजे हाय ही जी साइड 14 आहे, QR जर 21 आहे, QR म्हणजे हा 21 आहे. साहजिक आहे हा 14 तर हा पण 14, हा 21 तर हा सुद्धा 21. आणि काय आहे पुढे सेंटीमीटर आहे. सेंटीमीटर युनिट मॅटर करतं, सेंटीमीटर यांच्या समोर पण सेंटीमीटर आहे. फाइंड द एरियाज ऑफ द पार्ट्स एक्स वाय झेड. आम्हाला सांगितलंय या एक्स चा एरिया, वाय चा एरिया आणि झेड चा एरिया फाइंड आउट करा. तिघांचा एरिया फाइंड आउट करा. एक्स चा एरिया, वाय चा एरिया, झेड चा एरिया. एकदम इझी क्वेश्चन आहे, काही दम नाहीये. का बरं, लक्षात घ्या. पहिल्यांदा मला जर एक्स चा एरिया फाइंड आउट करायचा आहे म्हणजे मला हा भाग फाइंड आउट करायचा आहे, एवढा फक्त, बरोबर, एवढा फाइंड आउट करायचा आहे. जर तुम्ही नीट पाहिलं तर हा आपला एरिया ऑफ सेक्टर सारखा दिसतो, एक सर्कलचा एरिया सारखा दिसतो ना आमचा. सर्कलचा एक सेक्टर आहे पहा हा वाला. मग सर्कलचा सेक्टर जो आहे तो कसा काढतो आपण, एरिया ऑफ सेक्टर कसं काढतो, θ/360 इंटू पाय आर स्क्वेअर. म्हणजे काय काय पाहिजे मला एरिया काढण्यासाठी, एक्सचा एरिया काढण्यासाठी मला थिटा पाहिजे, जो की माहिती आहे आम्हाला हा थिटा असतो. हा किती आहे 90 डिग्रीचा आहे, थिटा मिळाला मला. पायची व्हॅल्यू माहिती मला, पायची व्हॅल्यू मी एकतर 22/7 घेईल किंवा 3.14 घेईल. आणि आर म्हणजे रेडियस, याच्यासाठी रेडियस ही आहे. आता ही म्हणजे किती नीट बघावं लागेल. आता ही जी रेडियस आहे ही रेडियस म्हणजे किती, पूर्ण QR 21 आहे. पूर्ण हा जो QR आहे ना तो 21 आहे, बरोबर आहे. आणि हा जो PQ आहे तो किती आहे 14 आहे. म्हणजे ही रेडियस आणि ही रेडियस सेम असेल, ही रेडियस आणि ही रेडियस सेम असेल म्हणजे मी PQ R घेणार, किती घेणार 14 घेणार याच्यासाठी यार. अशा प्रकारे मी एक्स चा काय करणार एरिया काढणार. या फॉर्म्युल्यावरून एक्स चा एरिया निघेल. आता एक्स चा एरिया काढल्यानंतर सेम मी वाय चा एरिया तसाच काढणार, सेम टू सेम एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला वापरून. मग इथे एरिया ऑफ सेक्टर साठी थिटा किती घ्यावा लागेल, पुन्हा 90 घ्यावा लागेल. थिटाची व्हॅल्यू 90 येईल, बरोबर आहे. रेडियस किती घ्यावा लागेल याच्यासाठी, हा वाला रेडियस आहे माझा, हा वाला रेडियस आहे, बरोबर ना. आता हा जर रेडियस आहे मला सांगा, हा पूर्ण QR किती आहे 21 आहे. पूर्ण QR जर 21 आहे, हा PQ जर 14 आहे तर इथून इथपर्यंत किती असेल 14, आणि इथून इथपर्यंत किती असेल मग 7, कारण 14 आणि 7 किती होतात 31 होतात. म्हणजे हा जो रेडियस आहे माझा तो किती घ्यावा लागेल मला 7 घ्यावा लागेल. तो किती घ्यावा लागेल 7. मला वाटतं हे समजलेलं आहे, बेसिक गोष्ट आहे, काही याच्यामध्ये असं खास दम नाहीये. ठीक आहे, म्हणजे याच्यासाठी रेडियस 7 घ्यावा लागेल आणि याच्यासाठी रेडियस 14 घ्यावा लागेल. ओके, आता झेडचा एरिया कसा काढायचा हा वाला. आता हा तर सेक्टर सुद्धा नाहीये, म्हणजे जो सर्कलचा सेक्टर असतो तो पण नाहीये, मग त्याचा कसा काढायचा. त्याचा एरिया काढणं पण खूप सोपं आहे. काय करणार आपण पहा, मला एक्सचा एरिया मिळाला. तुम्ही नीट बघा, एक्स वाय आणि झेड या तिघांचा एरिया मिळून पूर्ण कोणाचा एरिया बनतोय, क्वाड्रिलॅटरल PQRS चा एरिया बनतोय, बरोबर ना. PQRS चा एरिया बनतोय. आता PQRS काय रेक्टँगल आहे आणि रेक्टँगलचा एरिया काढणं सोपं आहे ना. रेक्टँगलचा एरिया कसा काढणार, लेंथ आणि ब्रीडचं मल्टिप्लिकेशन करा, ते तुमचा एरिया ऑफ रेक्टँगल बनून जाईल. आणि या पूर्ण रेक्टँगलच्या एरिया मधून एक्स आणि वाय हा एरिया मायनस करा.
पूर्ण रेक्टेंगलच्या एरिया मधून जर तुम्ही एक्स आणि वायचा जर एरिया मायनस केला तर तुम्हाला कोणाचा एरिया मिळून जाईल, झेडचा एरिया मिळून जाईल. हे वाला क्वेश्चन म्हणजे खूप जास्त सोपा आहे, अवघड नाहीये आणि आला तर जास्त मार्काला येऊ शकतो, 3 मार्काला येऊ शकतो हा प्रश्न जर आला तर. चला मग आपण याला सॉल्व्ह करूया. सगळ्यात पहिल्यांदा जसं आपण पहिल्यापासून लिहितो तसंच काय पहिल्यांदा लिहावं लागेल गिवन. गिवन बर, गिवन मध्ये एक आपल्याला लिहावं लागेल PQRS इज अ रेक्टँगल क्वाड्रिलॅटरल, ते ठीक आहे माहिती. PQ इज इक्वल टू 14, इफ PQ इज इक्वल टू 14 दिलाय आम्हाला की PQ इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. त्यानंतर QR इज इक्वल टू 21 सेंटीमीटर आणि फाइंड द एरियाज ऑफ द पार्ट्स ऑफ XYZ. बरं, यावरून मी काय सांगू शकतो बघा, मी याच्यासाठी R1 काढू शकतो. याच्यासाठी मी असं लिहू शकतो की PQ इज रेडियस, PQ इज रेडियस फॉर पार्ट X, बरोबर. फॉर पार्ट X PQ काय आहे, रेडियस आहे. फॉर पार्ट X म्हणजे R1 म्हणतो त्याला, फॉर X म्हणतो मी, फॉर X, फॉर X म्हणण्यापेक्षा फॉर पार्ट X म्हणू, फॉर पार्ट X PQ इज अ रेडियस, PQ इज अ रेडियस. आणि रेडियस म्हणजे R घेऊ आपण त्याला, मी त्याला R1 म्हणतो आणि तो किती आहे मग 14 सेंटीमीटर. म्हणजे पहिला R1 जो आहे तो किती असेल, 14 सेंटीमीटर असेल. त्यानंतर फॉर पार्ट Y, फॉर पार्ट Y, आता याच्यासाठी रेडियस किती असेल, फॉर पार्ट Y, पार्ट Y साठी रेडियस, फॉर पार्ट Y साठी रेडियस किती काढलाय आपण, मी इथं लिहितो रेडियस याला म्हणतो R2 आणि आपण काढला होता तो किती 7 सेंटीमीटर. किती काढला होता 7 सेंटीमीटर. पाहिजे तर डायग्राम मध्ये दाखवून द्या, इझी आहे. आता ते बेसिक गोष्ट आहे त्यामुळे त्याला दाखवत बसण्याची गरज नाहीये. ठीक आहे, पार्ट वाय साठी आपण रेडियस किती काढला 7 काढला, बरोबर आहे. आता आपण दोघांसाठीही एरियाचा फॉर्म्युला यूज करणार, दोघांसाठी सुद्धा एरियाचा फॉर्म्युला यूज करणार, बरोबर आहे. गिवन झालं, गिवन झाल्यानंतर गिवन झाल्यानंतर आपण याचा 2 फाइंड लिहू शकतो. बरं, मी याला थोडस वरती घेतो. गिवन झाल्यानंतर 2 फाइंड लिहू शकता, 2 फाइंड लिहू शकता. 2 फाइंड मध्ये आपल्याला एरिया काढायचा आहे कोणाचा, नका काही गरज नाही लिहिण्याची कारण पुन्हा ते एक्स चा वायचा. ठीक आहे, डायरेक्ट सोल्युशन लिहू आपण. सोल्युशन, सोल्युशन, हा सोल्युशन मध्ये लिहू ना आपण 1 नंबर आकडा, काय एरिया ऑफ पार्ट एक्स, एरिया ऑफ पार्ट एक्स, एरिया ऑफ पार्ट एक्स. त्यानंतर एरिया ऑफ पार्ट एक्स काढू आपण. त्याच्यासाठी आपण लिहू एरिया इज इक्वल टू, फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर, बरोबर आहे. हा, आता इथं 1 घेऊ आपण कारण त्याच्यासाठी R1 घेतला होता आपण ना, एक्स साठी R1 घेतला होता. मग एरिया इज इक्वल टू थिटाची व्हॅल्यू किती, थिटा किती घेतला आपण 90 डिग्री, कारण तो 90 आहे. तुम्ही इथं मेन्शन करा की सेंट्रल अँगल किती आहे, सेंट्रल अँगल थिटा इज इक्वल टू किती 90 डिग्री. पाहिजे तर रिझन मेन्शन करू शकता तुम्ही की ऑल अँगल्स, ऑल म्हणण्यापेक्षा इच अँगल ऑफ रेक्टँगल इज 90 डिग्री, each angle of rectangle is
90 डिग्री इथं रिझन मेन्शन करू शकता. चला मग याला सोडवू आपण. थिटा किती आहे? 90 डिग्री आमचा. मग 90 डिग्री तर आपण किती 360. हा पुढं इंटू पायची व्हॅल्यू R1 किती आपला R1 बघा R1 14 आहे. मी पाय घेणार 22/7. 22/7 इंटू R ची व्हॅल्यू किती आहे 14. 14 चा स्क्वेअर म्हणजेच 14 इंटू 14. चला सॉल्व्ह करू याला. 0 ला गेला 0 बरोबर आहे. मग वरती राहिला 9 1 9 9 चौक 36 गुणिले 22 7 1 7 7 दुने 14 म्हणजेच 22 गुणिले 14 दुने 14 दुने 28 बरोबर आहे. 22 गुणिले 14 दुने 28. बरं असं करण्यापेक्षा आपण एक काम केलं असतं 2 आणि 14 ला असंच ठेवू. 2 गुणिले 14 खाली काय होते पाहू 4 आहे ना बे के बे बे दुने 4 बरोबर आहे. आणि 2 ने 11 22 ला जर भागलं 2 ने जर 22 ला भागलं तर बे के बे ने बे 11 22 बरोबर आहे ना. म्हणजे 11 1 11 म्हणजे 11 गुणिले 14 शिल्लक राहतोय. 11 इंटू 14 तर 14 1 14 14 1 14 1 15 154 सेंटीमीटर स्क्वेअर. कारण हा काय एरिया आहे. कोणाचा एरिया आहे एक्सचा. पार्ट एक्सचा एरिया आहे हा बरोबर आहे. मग याला तुम्ही खाली लिहू शकता एरिया ऑफ पार्ट एक्स इज इक्वल टू 154 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. आता हा एक्स साठी झाला. असाच आपण कोणासाठी काढणार वाय साठी काढणार बरोबर आहे. असाच वाय साठी असाच वाय साठी काढू आपण. मग मी या ठिकाणी लिहिणार सेकंड फॉर पहिल्यासारखंच लिहू एरिया ऑफ पार्ट वाय एरिया ऑफ पार्ट वाय. त्यासाठी सेम पुन्हा फॉर्म्युला ए इज इक्वल टू थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. मग थिटाची व्हॅल्यू पुन्हा एकदा 90 अपॉन 360 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर किती होता त्याच्यासाठी रेडियस याला सेकंड म्हणू 7 होता तो तर 7 इंटू 7 बरोबर आहे. चला सोडू. शून्याला शून्य गेला 9 1 9 9 चौक 36 खाली राहिला 4 वरती 22 इंटू 7 ला गेला 7 वरती काय राहिला फक्त 7 बरोबर आहे. इथं वरती 7 राहिला. 4 आणि 22 चा भागाकार बे दुने 4 आणि बे 11 22 11 7 77 आणि खाली किती राहिले 2 2 ने भागायचं आपल्याला 77 ला तर बेत्रिक 6 एक राहिला बे 8 16 एक राहिला शून्य दिला बे पंचे 10 38.5 बरोबर आहे सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर सेंटीमीटर. हा झाला एरिया ऑफ पार्ट वाय. हा झाला एरिया ऑफ पार्ट वाय. पाहिजे तर याला तुम्ही खाली लिहू शकता. पाहिजे तर नाही लिहायला पाहिजे ठीक आहे लिहिलंच पाहिजे. एरिया ऑफ पार्ट एक्स खाली लिहा आणि एरिया ऑफ पार्ट वाय. एक झाला 2 झाला. आता आपल्याला काय काढायचं आहे याच्यासाठी एरिया कोणासाठी पार्ट झेड साठी बरोबर आहे. पण पार्ट झेड साठी जेव्हा एरिया काढायला जातो आम्ही पार्ट झेड साठी जेव्हा एरिया काढायला जातो तेव्हा आम्हाला माहिती आहे आम्हाला कोणाचा रेक्टेंगलचा एरिया फाइंड आउट करावा लागेल बरोबर आहे. मग मी इथे लिहिणार 3 एरिया ऑफ रेक्टेंगल. आधी रेक्टेंगलचा एरिया काढायचा रेक्टेंगल एरिया ऑफ रेक्टेंगल. आणि एरिया ऑफ रेक्टेंगल तुम्हाला माहित असायला पाहिजे काय असतो एरिया ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रीथ बरोबर आहे. आणि मग यांची लेंथ आणि ब्रीथ काय आहे मला वाटतं लेंथ चेक करतो एकदा मी. लेंथ याची 21 आहे QR 21 आहे आणि 14 आहे 21 आणि 14 तर लेंथ आहे 21 इंटू ब्रीथ आहे 14. चला सॉल्व करू याला 21 आणि 14 4 1 4 4 2 8 0 1 1 2 4 9 2 294 294 काय सेंटीमीटर स्क्वेअर. हा झाला रेक्टेंगलचा एरिया.
आता पूर्ण रेक्टँगल मधून एक्स आणि वाय हे दोघ जण वजा करून टाकायचे, बरोबर ना. तर आपल्याला पार्ट झेड मिळेल. म्हणजे मला पार्ट झेड काढायचा असेल तर मला काय करावं लागेल, फॉर्म्युला लिहावा लागेल चौथा. हा आता हा एरिया ऑफ पार्ट झेड, पार्ट झेड साठी एरिया. मग या पार्ट झेड साठी एरिया कसा काढणार आम्ही बघा बरं का, लक्षात घ्या. पूर्ण रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगल कसा बनला, लक्षात घ्या. एरिया ऑफ रेक्टँगल कसा बनला पहा, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल, काय नाव आहे त्याचं, PQRS. हा क्वाड्रिलॅटरल PQRS, त्याचा एरिया कसा बनला, एरिया ऑफ एक्स, एक्सचा एरिया प्लस एरिया ऑफ वाय आणि प्लस एरिया ऑफ झेड. या तिघांच्या एरियांची ऍडिशन जर केली तर क्वाड्रिलॅटरलचा एरिया बनतोय, बरोबर आहे. क्वाड्रिलॅटरलचा एरिया किती आहे, 294 इज इक्वल टू एक्सचा एरिया किती आहे, 154, बरोबर आहे, प्लस वायचा एरिया किती आहे, 38.5, बरोबर आहे, आणि प्लस झेडचा एरिया माहिती का आम्हाला, एरिया ऑफ झेड माहिती नाहीये. मग आम्ही काय करणार, या दोघांचे ऍडिशन करणार. 294 आहे असं इकडे ठेवू, इज इक्वल टू 154 आणि 38.5 ची ऍडिशन करू तर 0.5 येईल, 8 आणि 4 येईल तर 12, 1 5 आणि 1 6 आणि 3 9, 192.5. 8 आणि 4 12, 5 आणि 3 8 आणि 1 9, बरोबर 192.5. आणि प्लस काय, एरिया ऑफ झेड. आणि तुम्हाला माहित पाहिजे हा जो प्लस आहे याला इकडे आणा, हा होईल मायनस 294, याला इकडे आणा मायनस 192.5 आणि इज इक्वल टू पलीकडे काय राहील, एरिया ऑफ झेड. यांचं सबट्रॅक्शन केलं की आपल्याला एरिया ऑफ झेड मिळून जाईल. ठीक आहे, इथपर्यंत पहा आपण कशा प्रकारे सोडवलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही एकदा पाहू शकता. आता आपण सगळ्यात शेवटी एरिया ऑफ झेड काढण्यासाठी याला सबट्रॅक्ट करणार, वजा करणार. ठीक आहे, याला वर घेतो. हा तर 294 मधून 192.5 वजा करू, 0 कॅन्सल कॅन्सल, 3 10 5.1 0 1 101.5, बरोबर आहे का, 5 3 2 गेला 1 9 2 गेला 0 2 2 गेला 101.5. म्हणजेच एरिया ऑफ झेड इज इक्वल टू 101.5 सेंटीमीटर स्क्वेअर. हा आला झेडचा एरिया, एरिया ऑफ झेड आला. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या. लक्षात आलं असेल. ठीक आहे, आता जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन या चॅप्टरचा. या चॅप्टरचा लास्ट क्वेश्चन काय सांगतोय पहा, ट्रायंगल LMN इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल. हा एलिमेंट ट्रायंगल आहे, इक्विलॅटरल आहे. इक्विलॅटरलचा अर्थ होतो की याचे जे तिन्ही साइड आहेत ना हे इक्वल आहेत. इक्विलॅटरल, इक्विलॅटरल म्हणजे लॅटरल म्हणजे बाजू, इक्वी म्हणजे इक्वल, इक्वल लॅटरल. ज्या ट्रायंगलचे तिन्ही साइड सेम असतात त्याचे तिन्ही अँगल सेम असतात. आणि सेम म्हणजे किती, 60 डिग्री 60 डिग्री 60 डिग्री. ठीक आहे, हा इक्विलॅटरल ट्रायंगलचा कॅरेक्टरिस्टिक्स आहे. हा इक्विलॅटरल ट्रायंगलचा कॅरेक्टरिस्टिक्स आहे, येते लक्षात. आता बघा 13 वाला क्वेश्चन काय सांगतो की LMN इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल, LM इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. मग LM जर 14 सेंटीमीटर आहे तर हा पण 14 सेंटीमीटर आहे आणि हा सुद्धा 14 सेंटीमीटर आहे. तर सांगितले 3 सेक्टर्स आर ड्रॉन विथ व्हर्टायसेस एज सेंटर अँड रेडियस 7 सेंटीमीटर. बरोबर, काय अडचण नाही. इथं 3 सेक्टर तयार झालेत. हा वाला एक तयार झालाय पहा, हा वाला, बरोबर आहे, हा वाला सेक्टर तयार झालाय. सेम असा सेक्टर हा वाला तयार झालाय. आता सांगितलंय की याचा जो सेक्टरचा हा जो रेडियस आहे ना तो किती आहे, 7 आहे, 7 आहे. आणि याचा पण किती बनल मग, 7 आहे. म्हणजे याचा पण रेडियस 7च आहे आणि याचा पण रेडियस 7 आहे. म्हणजे थोडक्यात तिन्ही सेक्टर आहेत ना सेम एरियाचे. हे तिन्ही जे सेक्टर आहेत ते सेम एरियाचे, सेम टू सेम एरिया आहे त्यांचा, कारण रेडियस सेम आहे. आता रेडियस सेम आहे, दुसरी गोष्ट थिटा पण सेम आहे. थिटा सेम आहे, रेडियस सेम आहे, कारण थिटा तिघांचा किती आहे, 60 60 60. मग आपल्याला काय सांगितले, खाली प्रश्न विचारलेत, 4 प्रश्न विचारलेत पहा. आता 4 प्रश्नांमध्ये पहा काय काय सांगितलं आपल्याला. पहिल्यांदा सांगितलं की एरिया काढा ट्रायंगल LMN चा. चला LMN चा या ट्रायंगलचा काय करू, एरिया काढू आपण.
तुम्हाला माहिती एरिया ऑफ ट्रायंगल LMN कसा काढायचा, दोन फॉर्म्युले असतात, 1/2 इंटू हाईट इंटू बेस, बरोबर आहे. पण इथं हाईटला परपेंडिक्युलर वगैरे ड्रॉ करावा लागेल. पण ह्या फॉर्म्युल्याच्या नादी न लागता आपण एक फॉर्म्युला यूज करू शकतो, 1/2 इंटू 1/2 इंटू आर स्क्वेअर इंटू साइन थिटा, आर स्क्वेअर इंटू साइन थिटा हा वाला फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरू शकतो. आणि आर म्हणजे काय घ्यायची, डायरेक्ट साईड घ्यायची, पूर्णच्या पूर्ण साईड घ्यायची, त्याला आर म्हणू आपण, ठीक आहे. हा त्याला आपण काय म्हणायचं, आर म्हणायची, ती पूर्णच्या पूर्ण साईड घ्यायची आर, त्याचा स्क्वेअर आणि साइन थिटा, थिटा किती घेणार आम्ही, 60 डिग्री आहे तर तो घेणार आम्ही. मग आम्ही अशा प्रकारे या फॉर्म्युल्याच्या मदतीने आम्ही एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करू शकतो. त्यानंतर सांगितलंय एरिया ऑफ एनी वन ऑफ द सेक्टर, कोणत्याही एका सेक्टरचा एरिया काढा, माहिती, कारण याचा जो असेल तोच याचा आणि तोच याचा. टोटल एरिया ऑफ ऑल 3 सेक्टर्स, एकाचा मिळाला समजा 10 सेंटीमीटर स्क्वेअर, तर याचा पण 10 आणि याचा पण किती 10च, आणि सगळ्यांचा मिळून 10 तरी 30 होऊन जाईल असं. आणि चौथा एरिया ऑफ शेडेड रिजन, या शेडेड रिजनचा एरिया काढा. किती सिंपल आहे, पूर्ण ट्रायंगलच्या एरिया मधून या म्हणजे पूर्ण ट्रायंगलचा जो एरिया निघल त्याच्यातून हा टोटल एरिया काय करायचा, हा वाला या तिघांचा मायनस करायचा. पूर्ण ट्रायंगलच्या एरिया मधून याचा एरिया याचा एरिया याचा एरिया मायनस करायचं, म्हणजे आपल्याला शेडेड रिजनचा एरिया काय होईल, मिळून जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे हा क्वेश्चन आहे, इझी क्वेश्चन आहे. चला याला स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व्ह करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण गिवन वगैरे लिहून घेऊ. आपला गिवन लिहू, गिवन. हा तर गिवन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय येणार, LMN इज इक्विलॅटरल अँगल, LM इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. ठीक आहे, मी असं लिहितो, साइड ऑफ ट्रायंगल म्हणजेच LM इज इक्वल टू किती, 14 सेंटीमीटर, 14 सेंटीमीटर. पुढं रेडियस सांगितलाय आपल्याला सेक्टरचा, रेडियस ऑफ सेक्टर म्हणतो मी, सर्कल नाही म्हणत इथं, रेडियस ऑफ सेक्टर R इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. हा आपण इथं थिटा पण सांगू शकतो, सेंट्रल अँगल, सेंट्रल अँगल थिटा इज इक्वल टू किती, 60 डिग्री, बरोबर, इज इक्वल टू 60 डिग्री. आणि टू फाइंड मध्ये ते लिहू शकता, तुम्हाला लिहायचं असेल तर, एवढं लिहित बसत नाही, डायरेक्ट सॉल्व्ह करायला घेऊ आपण इथं आता. सोल्युशन, सोल्युशन, सोल्युशन मध्ये पहिला सोल्युशन मध्ये एक आकडा काय आपल्याला सांगितलंय, एरिया ऑफ ट्रायंगल LMN काढा, एरिया ऑफ ट्रायंगल LMN, यासाठी फॉर्म्युला लिहू, 1/2 इंटू आर स्क्वेअर इंटू साइन थिटा. आता बरेच जण इथं एक चूक करतील, काय चूक करतील, ती चूक म्हणजे आर ची व्हॅल्यू ही वाली घेतील, रेडियस ऑफ सेक्टरची, ती घ्यायची नाही. कारण इथं ट्रायंगल बद्दल बोलतोय ना आपण, तर इथं आर म्हणजे आपल्याला साईड घ्यावा लागेल पूर्ण ट्रायंगलची, ती किती 14. मग 1/2 इंटू आर म्हणजे 14 घ्यावा लागेल, 14 चा स्क्वेअर म्हणजे 14 इंटू 14 आणि इंटू साइन थिटा, साइन थिटा, थिटाची व्हॅल्यू किती आहे, साइन 60, साइन 60. या खाली 2 ने 14 ला भागा, हा होईल 7, 7 इंटू 14 इंटू साइन 60, साइन 60 किती येतो, 0 1/2 1/√2 √2/3, 0 1/2 1/√2 √3/2 आणि 1, साइन 60 येईल √3/2, किती येईल √3/2. मग √3/2 जर घेतला तर 2 ने 14 ला भाग जातो, 2 ने जर 14 ला भाग दिला तर हा होईल 7 7 49. √3 ची व्हॅल्यू दिली का आपल्याला, काही नाही, √3 ची पण व्हॅल्यू नाही दिली, मग आपण याला काय लिहिणार, 49 √3, किती लिहिणार, 49 √3. काय एरिया आहे म्हणल्यावर काय लिहावं लागेल याला, सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, इथपर्यंत समजले, क्लिअर आहे, हा पहिला प्रश्न. बरं, याच्यानंतर आपण काय करणार, यानंतर आता आपण सेकंड क्वेश्चन कडे जाणार, त्याच्यामधल्या सेकंड क्वेश्चन कडे चाललोय आपण. एरिया ऑफ एनी ऑफ द सेक्टर, कोणताही एक सेक्टरचा एरिया काढा. बरं, मी याला थोडस इकडे मूव्ह करतो, आता सरकवतो, आणि हा जो ही जी डायग्राम आहे त्याला पण या बाजूला घेतो मी, त्या दोघांना पण.
आता सेकंड वाला काय आहे, सेकंड वाला 2 काय, एरिया ऑफ एनी वन ऑफ द सेक्टर. मग मी सरळ लिहितो इथं एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर, आणि एरिया ऑफ सेक्टरला ए ने डिनोट करतो, इज इक्वल टू फॉर्म्युला माहिती आहे, थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. चला सॉल्व करू याला. मग ए इज इक्वल टू थिटाची व्हॅल्यू इथं किती 60 घ्यावा लागेल कारण सगळे 60 चे. 60 अपॉन 360 इंटू पायची व्हॅल्यू, पायची व्हॅल्यू घेतली होती का नाही, बरं आर किती आपला 7 होता ना, आर हा बरोबर, रेडियस. आता सेक्टरचा आर घ्यायचा आहे म्हणजे हा वाला आर घ्यायचा आहे, तो किती आहे 7. मग पाय घेतोय मी 22 अपॉन 7 इंटू आर किती आहे 7 म्हणजे 7 इंटू 7. बरं याला सॉल्व करू आपण आता. बघा 7 ला 7 कॅन्सल, हा होईल 0 ला 0 गेला, 6 1 6 आणि 6 6 36 इंटू 22 इंटू 7, 22 इंटू 7 बरोबर. आता याला आपण अशा प्रकारे जर ठेवलं, अशाच प्रकारे ठेवलं 22 इंटू 7 करू, 7 दुने 14, 7 दुने 14 आणि 15, 154 भागिले किती 6, 154 भागिले किती 6. आता 6 आणि 154 ला कितीने भाग जातोय, 4 आणि 5 5 10, दोघांनाही 2 ने भाग जातोय, देऊन टाका. याला 2 ने भाग जातोय, बेसती 14 एक राहिला, बेसती 14 एक 7 राहिला बरोबर, बेसती 14 एक राहिला, बेसती 14 आणि खाली बेत्रिक 6 बरोबर आहे. 2 ने याला पण भाग दिला, बेत्रिक 6. तर एका सेक्टरचा एरियाला 77/3. आता बरेच जण 3 ने 77 ला डिवाइड करतील, पण तसं करू नका. का नका करू ते समजेल. हा होईल सेंटीमीटरचा स्क्वेअर. हा झाला एकाच सेक्टरचा एरिया. असं यात दुसऱ्याचा पण येईल 77/3, याचा पण येईल 77/3, आणि तिघांची आपल्याला बेरीज करून सांगायचं की या तिघांचा एकूण एरिया किती येतोय बरोबर आहे. मग आता मी पुढचा क्वेश्चन इथं, पुढचा जो त्याच्यामधला सब क्वेश्चन येतो इथं सोडवतो. मी लिहितो आता क्वेश्चन नंबर 3 नंबरचा आकडा टाकतो आणि इथं लिहितो टोटल एरिया ऑफ ऑल 3 सेक्टर्स. सगळ्यांचा एकूण एरिया कसा काढायचा, सगळे म्हणजे किती जण आहे 3, म्हणजे 3 गुणिले काय या एरियाला, याला गुणायचं तिघांनी बरोबर ना. हा निघाला किती 77/3, हा पण असेल 77/3, हा पण असेल 77/3, म्हणजे या 77/3 ला कितीने गुणायचं 3 ने गुणायचं, तर 77/3 बरोबर आहे. आणि मग आमचा एकूण एरिया किती येईल बघा इथं खाली येईल, 3 ला 3 कॅन्सल, राहिला फक्त 77 सेंटीमीटर स्क्वेअर. हा सगळ्यांचा एरिया झाला, टोटल एरिया झाला किती 77 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणून आपण 3 ला 3 ने कॅन्सल आउट केलं नाही, येते लक्षात. आणि आता आपला शेवटचा याच्यातला क्वेश्चन की एरिया ऑफ द शेडेड रिजन. तर एरिया ऑफ शेडेड रिजन, आपल्याला जर एरिया ऑफ शेडेड रिजन काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, इज इक्वल टू आपल्याला या पूर्ण ट्रायंगलच्या एरियामधून, मग पूर्ण ट्रायंगलचा एरिया किती आला होता मग अशी, पूर्ण ट्रायंगलच्या एरियामधून, पूर्ण ट्रायंगलचा एरिया आला होता हे काही ते, पूर्ण ट्रायंगलचा एरिया किती आला होता, हा आला होता 49√3. या पूर्ण ट्रायंगलच्या एरियामधून आपल्याला शेडेड रिजनचा एरिया मायनस करावा लागेल. मग आपल्याला लिहावं लागेल एरिया ऑफ ट्रायंगल मधून एरिया ऑफ ट्रायंगल मायनस एरिया ऑफ ऑल 3 रिजन्स. मग एरिया ऑफ ट्रायंगल आलाय 49√3 आणि मायनस एरिया ऑफ ऑल 3 रिजन्स किती आलाय 77. आता √3 ची व्हॅल्यू आम्हाला माहिती आहे का नाही, त्यामुळे आम्हाला जर √3 ची व्हॅल्यू माहिती असते तर आम्ही याला पुढे सोडवलं असतं, 49 ने √3 ला मल्टिप्लाय केलं असतं, जे काय आन्सर आला असतं त्याच्यामधून आपण काय केलं असतं 77 ला मायनस केलं असतं. तर हे झालं माझं लास्ट आन्सर, एवढा आला, कारण याच्यामधून याला मायनस असं डायरेक्ट करता येत नाही, येतं लक्षात. एकदा √3 ची व्हॅल्यू चेक करू आपण, √3 ची व्हॅल्यू दिलेली आहे का, जर दिली असेल आपण
आपल्याला, तर आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. नसेल तर त्याला तसं ठेवलं तरी पण चालेल, काही अडचण येणार नाही, कारण प्रश्नामध्ये √3 ची व्हॅल्यू द्यायला हवी. नाही, आपल्याला याच्यामध्ये √3 ची व्हॅल्यू दिलेली नाहीये. ठीक आहे, यामध्ये आपल्याला √3 ची व्हॅल्यू दिलेली नाही. √3 ची व्हॅल्यू दिलेली नाही, ऍक्च्युअली द्यायला पाहिजे होती परंतु दिलेली नाहीये. ठीक आहे, तर चला अशा प्रकारे आपण हा जो प्रॅक्टिस सेट 7.3 आहे हा सगळ्याच्या सगळा सॉल्व्ह केलेला आहे, व्यवस्थित सॉल्व्ह केलेला आहे. तर आता भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये, ज्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 7.4 पाहू. त्यामध्ये फक्त 5 क्वेश्चन आहेत, तर त्यामध्ये आपण बेसिक आणि ते जे 5 क्वेश्चन आहेत ते पूर्ण करू, आणि अशा प्रकारे आपला जो मेन्सुरेशनचा जो पूर्ण चॅप्टर आहे तो आपण व्यवस्थित संपून टाकूया. ठीक आहे, धन्यवाद.